नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यात पावसाला पोषक वातावरण आहे। आज राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार आहे। तर कोणकोणत्या जिल्ह्यात कसं राहील पावसाचं वातावरण, चला सविस्तर माहिती जाणून घेऊया। मालेगाव, मनमाड, नाशिक या भागात आज मुसळधार पाऊस दुपारनंतर बघायला मिळेल। त्यानंतर वैजापूर, श्रीरामपूरच्या अनेक भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर बघायला मिळेल। त्यानंतर इगतपुरी, जुन्नर, कल्याण, डोंबिवली, मुंबई, खोपोली, खेड, अहमदनगर या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर पुणे, जेजुरी, दौंड, बारामती या भागात सुद्धा पावसाचा जोर चांगलाच राहणार आहे। या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील। त्यानंतर गोरेगाव, चिपळूण, सातारा, कराड, वडूज, विटा या भागात सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे। तर रत्नागिरी, राजापूर या ठिकाणी दुपारनंतर सुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज आहे। सकाळी सुद्धा या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला। त्यानंतर सांगली, कोल्हापूर, निपाणी या भागात अतिवृष्टीसारखा मुसळधार पाऊस दुपारनंतर होणार आहे। जत, विटा या भागात सुद्धा अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे। त्यानंतर पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर, बार्शी, पेठ, लातूर, केज, बीड या भागात सुद्धा मुसळधार पाऊस आज आपल्याला बघायला मिळेल। त्यानंतर माजलगाव, परभणी, नांदेड, वाघोला, उंबरखेड, जिंतूर, उंबरखेडा या ठिकाणी सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा, काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल। त्यानंतर वाशिम, यवतमाळ, कारंजा, अकोला या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी बघायला मिळेल। त्यानंतर दुपारनंतर छत्रपती संभाजीनगर, जालना या भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील। त्यानंतर रात्री या ठिकाणी आपल्याला सिल्लोड, जालना, छत्रपती संभाजीनगर, पैठण, अहमदनगर, माजलगाव, बीड या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा मुसळधार पाऊस पाहायला मिळेल। छत्रपती संभाजीनगर मध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस अनेक जिल्ह्यांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, दौंड, बारामती, जेजुरी, वडूज, पंढरपूर, सोलापूर या ठिकाणी सुद्धा रात्री सुद्धा पावसाचा अंदाज आहे। तर सांगली, कोल्हापूर या भागात सुद्धा अतिवृष्टीसारखा जोरदार स्वरूपाचा पाऊस रात्री सुद्धा बघायला मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, हे होते आजचे हवामान अंदाज। तुम्हाला जर ही छोटीशी माहिती आवडली असेल, व्हिडिओला नक्की लाईक करा। अशाच प्रकारच्या हवामान अंदाज बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा। धन्यवाद।